हॅलो व्ह्यूअर्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे CM ट्युटोरिंग विथ प्रॅक्टिस। आज आपण मॅथचा एक नवीन टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे डिव्हिजिबिलिटी रूल। सर्वात सुरुवातीला हा डिव्हिजिबिलिटी रूल बनवण्याची गरज का पडली, याच्या मागचा पर्पज काय आहे ते आपण बघूयात। दिलेल्या नंबरला कोणत्या नंबरने भाग जाऊ शकतो हे बघून गेस करता यावं, भागाकार करण्याची गरज पडू नये यासाठी हे डिव्हिजिबिलिटी रूल्स तयार केले गेले। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच डिव्हिजिबिलिटी रूल्स डिटेलमध्ये शिकणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात सुरुवातीला रूल आहे 2 साठी, डिव्हिजिबिलिटी बाय 2। यात काय म्हटलं आहे, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 इफ द डिजिट इन इट्स वन्स प्लेस आर 2, 4, 6, 8 और 0। याचा अर्थ आहे की दिलेल्या नंबरच्या 1 च्या प्लेसला म्हणजे शेवटचा डिजिट जर 2, 4, 6, 8 किंवा 0 याच्यापैकी कुठलाही एक असेल म्हणजे त्या नंबरला 2 ने पूर्ण भाग जाईल। फॉर एक्झाम्पल, मी इथे काही नंबर्स घेतले आहे, 62, 74, 86, 98 आणि 50। या सर्व नंबरला 2 ने पूर्ण भाग जाईल का? कारण की त्याच्या 1 च्या प्लेसला नंबर्स आहेत 2, 4, 6, 8 आणि 0। हा होता आपला डिव्हिजिबिलिटी बाय 2 चा रूल। आता आपण पुढचा रूल बघूयात। नेक्स्ट रूल आहे डिव्हिजिबिलिटी बाय 3। इथे काय म्हटलंय, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 इफ द सम ऑफ इट्स डिजिट इज डिव्हिजिबल बाय 3। याचा अर्थ आहे की दिलेल्या नंबरच्या सर्व डिजिटची जर तुम्ही सम केली आणि त्या समला 3 ने भाग जात असेल तर त्या नंबरला 3 ने भाग जातो। फॉर एक्झाम्पल, इथे मी काही नंबर्स घेतले आहे। पहिला नंबर आहे 12। याच्या दोघे डिजिटची सम केली तर आन्सर मिळतं 3 आणि 3 ला 3 ने पूर्ण भाग जातो, त्यामुळे 12 ला पण 3 ने भाग जाणार आहे। सेकंड नंबर आहे 144। याच्या तिघही डिजिटची जर तुम्ही सम केली तर आन्सर मिळतं 9 आणि 9 ला पण 3 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 144 ला पण 3 ने भाग जाणार आहे। पुढचा आहे 84। दोघेही डिजिटची सम केली तर आन्सर आहे 12। 12 ला 3 ने भाग जातो, म्हणून 84 ला पण 3 ने भाग जाणार आहे। म्हणजे इथे दिलेले हे सर्व नंबर्स डिव्हिजिबल बाय 3 आहे। आता आपण पुढचा रूल बघूयात। पुढचा रूल आहे डिव्हिजिबिलिटी बाय 4। इथे काय म्हटलंय, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 if its last 2 digits that is in ones place and tens place are divisible by 4। याचा अर्थ आहे की दिलेल्या नंबर मधले शेवटच्या 2 डिजिटला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण नंबरला 4 ने भाग जातो। फॉर एक्झाम्पल, इथे मी काही नंबर घेतले आहे। पहिला आहे 616। यातले शेवटचे 2 डिजिट आहे 1 आणि 6 म्हणजे 16। 16 ला 4 ने भाग जातो, म्हणून 616 ला पण 4 ने भाग जाणार आहे। दुसरा नंबर आहे 508। शेवटचे 2 डिजिट आहे 0 आणि 8। याला 4 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 508 ला पण 4 ने भाग जाणार आहे। याचप्रमाणे पुढच्या दोघं नंबरलाही 4 ने पूर्ण भाग जाईल। हा होता डिव्हिजिबिलिटी बाय 4 चा रूल। आता आपण नेक्स्ट बघू। पुढचा आहे डिव्हिजिबिलिटी बाय 5। इथे काय म्हटलंय, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 5 if the digit in its ones place is 0 or 5। हा रूल सर्वात सोपा आहे। इथे म्हटलं आहे की दिलेल्या नंबरचा शेवटचा डिजिट जर 5 किंवा 0 असेल तर त्या नंबरला 5 ने भाग जाणार आहे। फॉर एक्झाम्पल, इथे काही नंबर्स आहे 15, 35, 80, 135 आणि 185। हे सर्व नंबर्सला 5 ने भाग जातो, कारण की याचा शेवटचा डिजिट एकतर 5 आहे किंवा 0 आहे। आता आपण पुढचा रूल बघूयात। पुढचा रूल हा 6 साठी आहे, डिव्हिजिबिलिटी बाय 6। इथे काय म्हटलंय, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 6 इफ इट इज डिव्हिजिबल बाय बोथ 2 and 3। याचा अर्थ आहे की ज्या नंबरला 2 आणि 3 दोघांनी भाग जातो त्या नंबरला 6 ने पण भाग जातो। फॉर एक्झाम्पल, इथे मी काही नंबर घेतले आहे। पहिला नंबर आहे 6। याला 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो, म्हणून याला 6 ने पण भाग जाणार आहे। दुसरा नंबर आहे 12। यालाही 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो, म्हणून 6 ने पण याला भाग जाणार आहे। तिसरा आहे
18. याला पण 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो, म्हणून 6 ने पण भाग जाणार आहे. पुढचा रूल हा 8 साठी आहे, डिव्हिजिबिलिटी बाय 8. इथे म्हटलं आहे अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 8 if the last 3 digit of the number that is in ones, tens and hundreds place are divisible by 8. याचा अर्थ आहे दिलेल्या नंबरच्या शेवटच्या 3 डिजिटला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण नंबरला 8 ने भाग जातो. फॉर एक्झाम्पल इथे मी काही नंबर घेतले आहे. पहिला आहे 1416. यातले शेवटचे 3 डिजिट आहे 416, ज्याला 8 ने पूर्ण भाग जातो, म्हणून या पूर्ण नंबरला 8 ने भाग जाणार आहे. सेकंड नंबर आहे 5400, ज्यातले शेवटचे 3 डिजिट आहे 400 आणि त्याला 8 ने भाग जातो, म्हणून 5400 ला पण 8 ने भाग जाणार आहे. तसेच पुढच्या नंबरला पण 8 ने भाग जाणार आहे. याप्रमाणे आजच्या पार्ट 1 मध्ये आपण डिव्हिजिबिलिटी टेस्टचे काही रूल्स बघितले. राहिलेले रूल्स आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच टॉपिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड बाय बाय.